नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता एक गूढरम्य रास बघूया. वृश्चिक रास. सगळ्या माणसांना ना थोडीशी मनातल्या मनात एक भीतीयुक्त अट्रॅक्शन असतं वृश्चिक राशीबद्दल, कारण ती अष्टमातली ट्रान्सफॉर्मेशनची रास आहे आणि ती मंगळाची रास आहे. मंगळ म्हटलं की मग लोकांना भांडणारी माणसं डोळ्यासमोर येतात, पण वृश्चिक रास नाही बरं का तशी. भांडणारी रास मेष आहे, वृश्चिक रास अतिशय श्रूड आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर पत्ताच लागत नाही यांच्या डोक्यात काय चाललंय. मोदी कसे आहेत आपले पंतप्रधान मोदी कसे आहेत? वृश्चिक रास, वृश्चिक लग्न, लग्नी चंद्र मंगळ. कळतं का त्यांच्याकडे बघून? लग्नी चंद्र असल्यामुळे गोल चेहरा आहे, गोरा चंद्रासारखा गोल. वृश्चिक राशीमध्ये चंद्र असेल तर कसं दिसतील, भविष्य कसं असेल? जगात कुठलाही माणूस असा नाही की ज्याला भविष्याबद्दल इंटरेस्ट नाही. प्रत्येकाला इंटरेस्ट आहे. कोणी म्हणतो आहे, कोणी नाही. मग हळूच कोणी बघत नाही ना असं बघून तो बघतो भविष्य. सरळ बघा ना, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या क्लासला या, जास्तीत जास्त शिकायला मिळेल. नवीन बॅच सुरू होते माझी दर मंगळवारी फेब्रुवारीपासून. असो, वृश्चिक राशीकडे जाऊया. वृश्चिक रास मंगळाची रास आहे. निसर्ग कुंडलीप्रमाणे अष्टम स्थानामधली रास आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे अनुदित गोलार्धाचं उदित गोलार्धात. म्हणजे माणसाचा प्रवास हा स्वतःचं आयुष्य उपभोगल्यानंतर मी कोण हे समजून घेण्याकडे होतो हे निश्चित ते आपल्या कुंडलीवरूनच दिसतं. म्हणूनच मी म्हणते ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. या वृश्चिक राशीला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4ही महिन्यांमध्ये तिसरा आठवडा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये दुसरा आठवडा आणि तिसरा आठवडा उत्तम आहे. चंद्राचं उत्तम बळ आहे. वृश्चिक राशीचा चंद्राशी खूप जवळचा संबंध असा आहे की 3 अंशापर्यंत इथला चंद्र नीचीचा म्हटला जातो. आता नीचीचा म्हणजे हिणकस असं अजिबात नाही. नीचीचा याचा अर्थ काय, तर ही अष्टमातली रास असल्यामुळे गूढतेची आवड असणारा चंद्र. कर्क राशीचा स्वामी चंद्र कर्क राशीमध्ये असतो तेव्हा भावनेत वाहवत जाणारा असतो. वृश्चिकेमध्ये कंट्रोल्ड भावना असतात. दुसऱ्या माणसाला मला काय वाटलं हे कळलंच नाही पाहिजे असं त्यांना वाटतं. आतल्या गाठीचे वगैरे नसतात, पण ती मंगळाची रास आहे. कम्युनिकेशन हा बुधाचा प्रांत आहे. मंगळ आणि बुध यांच्यात मैत्री नाही, त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की कुठली गोष्ट कम्युनिकेट केली पाहिजे. अन्यथा त्यांना ती लपवायची असते असं काही नाही. पण हे मंगळाची रास असल्यामुळे हे नेहमी लीडरशिप क्वालिटीमध्ये असतातच. या राशीला ओव्हरऑल आपण बघूया, मग नंतर स्त्री, पुरुष, विद्यार्थी वगैरे वगैरे वेगळं बघूया. ओव्हरऑल वृश्चिक राशीसाठी जेव्हा जानेवारीमध्ये रवी जाणार आहे मकरेमध्ये, मकरेतला रवी हा वृश्चिक राशीला तिसरा आहे, पराक्रमात आहे, अतिशय उत्तम, राशी स्वामीचा मित्र. त्यामुळे मॅनेजमेंट त्यांची उत्तम असेल. जेवढा जास्त प्रयत्न करतील, जेवढ्या जास्त लोकांशी, शेजारपाजारी, समाजातल्या इतर लोकांशी, नातेवाईकांशी जेवढं जास्त त्यांचा इंटरॅक्शन होईल त्याच्यामध्ये त्यांना यश मिळेल, कारण हा तिसरा रवी पराक्रम करतो. त्यानंतर जो चतुर्थामध्ये कुंभेमध्ये रवी येतो त्याच्याबरोबर कुंभेमध्ये रवीच्या बरोबरीने चौथा बुध पण येणार आहे. तो जेव्हा कुंभेत येणार आहे त्यावेळेला हा बुध जरी अष्टमेश असला तरी चौथा आला, म्हणून तो चांगले परिणाम देणार आहे. आणि ती जानेवारीमधली गोष्ट. फेब्रुवारीमध्ये पण जेव्हा शुक्र चौथा येणार आहे तेव्हा तो घरातल्या सुखसोयी खूप चांगल्या देणार आहे. घरातल्या कम्फर्ट्समध्ये माणूस रमणार आहे. पंचमामध्ये मीन राशीमध्ये आत्ता 5वा शनी आहेच, ठाण मांडून बसलेला आहे. तो राशी स्वामीचा शत्रू आहे आणि 5वा असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट्समध्ये कर्टेलमेंट करतो. शनीचा स्वभाव काय आहे, कारकत्व काय आहे? ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन अँड लिमिटेशन. तो लिमिटेशन्स आणतो. तो गुरुच्या राशीत आहे, तो प्रसरण करणार नाही आहे. काय योग्य आहे तेवढंच तो लिमिटेशन्सनी करायला लावेल इन्व्हेस्टमेंट्समध्ये. त्याच्यामुळे हा 5वा असल्यामुळे फारसा चांगला नाही आहे. पण इथे मीनेमध्ये
शुक्र जेव्हा येतो मार्चमध्ये, हा उच्चीचा शुक्र आहे. हा शनीच्या बरोबर येतो, शनीचा तो मित्र आहे. पण गुरुच्या राशीमध्ये आला, इथे पंचमात आलेला शुक्र हा क्रिएटिव्हिटी प्रचंड देतो. खूप चांगली क्रिएटिव्हिटी, स्वतःच्या कामामध्ये खूप नवीन प्रकारे दुसऱ्यासमोर इंटरप्रिट करणं, हे मार्च महिन्यामध्ये नक्की दिसणार आहे. हा शुक्र 5वा उत्तम आहे. त्यानंतर मेषेमध्ये जेव्हा एप्रिलमध्ये रवी येतो, 15 एप्रिलला, तो 6वा येतो. जसा जानेवारी 3रा म्हणून चांगला होता, तसा हा एप्रिलमध्ये येणारा 6वा रवी हा ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी लावणार आहे. कारण रवी हा नोकरीचा कारक आहे. अष्टमामधून जाणारा बुध हा 8वा असला तरी त्याची दृष्टी धनस्थानावर पडते, चतुर्थावर पडते. आणि धनस्थानावर आणि चतुर्थावर पडणारी दृष्टी अनुदित गोलार्धामध्ये आहे आणि व्ययावर पण याची दृष्टी पडते. या गुरुवरती कुंभेतून राहूची चतुर्थातून दृष्टी आहे. त्याच्यामुळे घराचे योग येणार आहेत, पण सावध राहा, कागदपत्र तपासून घ्या. जेव्हा बुध येतोय चतुर्थामध्ये, त्यावेळेला हा चौथा येणारा बुध कागदपत्रांमध्ये तुम्हाला मदत करणार आहे. आणि म्हणून राहू जरी कागदपत्रांमध्ये किंवा कुठले एकूणच इन्व्हेस्टमेंट घरामध्ये, हा फार चांगलं काम नाही करत घरासाठी. पण गुरुची दृष्टी आहे. आणि वृश्चिक राशीच्या लोकांना गुरु हा पंचमेश आहे, धनेश आहे, त्यांचा मित्र आहे. राहू वृश्चिकेचा मित्र नाही. त्यामुळे गुरुची दृष्टी आणि बुध तिथे असणं, या दोन्ही गोष्टी घराचे योग आणतील आणि कागदपत्र व्यवस्थित तपासून घेतील. त्यानंतरचा जो केतू आहे, हा केतू दशमातून जाणार आहे. पूर्ण 3 महिने केतू दशमातच असणार आहे. 10वा केतू चांगला आहे, सिंहेमध्ये आहे. सरकारी कामांमध्ये मात्र हा प्रसरण करणार नाही. जे योग्य आहे ते तिथल्या तिथे लगेच असं करून घेईल. चतुर्थातला राहू दशमाकडे बघतो, त्यामुळे प्रसिद्धीचे योग तो आणू शकतो कर्मामध्ये. राहू हा प्रसिद्धी देणारा ग्रह आहे. हे आपण ओव्हरऑल पाहिलं. वृश्चिक राशीच्या स्त्रियांसाठी जेव्हा 3रा रवी आलाय, तेव्हा भावंडांशी खूप चांगला रिलेशन्स होणार आहेत तुमची. त्याचा फायदा घ्या, कारण हा रवी तिथून भाग्याकडे बघतोय. वडिलांशी संबंध खूप चांगले असणार आहेत तुमचे. वडिलांकडून तुम्हाला काही ना काही लाभ मिळू शकतो, कारण हा उपचय स्थानामध्ये आलेला रवी आहे. आणि हा रवी तुमच्या कुंडलीमध्ये दशमेश आलेला आहे. त्यामुळे कर्मामधून चांगलं काम करणार आहे तो, कर्मस्थानामधून. स्त्रियांच्यासाठी चतुर्थात येणारा बुध, शुक्र, चतुर्थाकडे बघणारा गुरु, घरामधली सगळी सुख, घरातल्या सुखसोयी, नवीन काही करणं, घरामध्ये घराची सजावट करणं, याच्यासाठी यांना खूप चांगला आहे. आणि पंचमातला जो शनी आहे, हा स्त्रियांसाठी जास्त पैसे खर्च करू नका हे दाखवतोय. षष्ठामधून येणारा रवी नोकरीचा तर पुरुषांना पण आहे, बायकांना पण कारक आहे. दशमातला केतू जो आहे, राहूची दृष्टी दशमावर आहे, पण दशमामध्ये आलेला जो 10वा केतू आहे, हा आयुष्यामध्ये कशाला खरं महत्त्व द्यायचं ते कर्म स्त्री पुरुष दोघांनाही दाखवून देईल. वृद्ध लोकांसाठी हा केतू खूप चांगलं काम करेल, कारण त्यांना आपल्यामध्ये असणाऱ्या गोष्टींमधनं आत्मिक समाधानाकडे आपण कसं जायचं कर्मामधून, हे त्यांना कळणार आहे. चतुर्थाकडे बघणारा गुरु वृद्ध लोकांसाठी घराचं सुख देणार आहे. चतुर्थातला राहू ज्यांचं खेड्यात घर असेल, खेड्यात शेती असेल, त्यांच्यासाठी तो गुरु त्या राहूचं प्रसरण करेल आणि चांगलं फळ मिळेल, शेतीमध्ये चांगलं लक्ष घालाल. असं अनेक गोष्टी वृश्चिक राशीला दिसणार आहेत. वृश्चिक रास 3 नक्षत्रामधून असते. एक पहिलं असतं ते विशाखा 4, त्यानंतर अनुराधा आणि ज्येष्ठा पूर्ण. विशाखा 4 हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुळेतनं वृश्चिकेमध्ये येताना ते ट्रान्सफॉर्मेशन दाखवतं, हे विशाखा दाखवतं. हे राधेचं प्रतीक आहे. त्यामुळे यांच्यामध्ये असणारी आध्यात्मिकता, ही वृश्चिक राशीची आध्यात्मिकता ही वेगळ्या प्रकारची आहे, ज्ञान घेण्याकडे आहे.
कारण अष्टमातली ही रास आहे. आणि ह्या ज्ञान घेण्यामधून सुद्धा जर आपल्याला अर्थार्जन करता आलं तर त्यांचं धनस्थानाकडे लक्ष असतं. त्याशिवाय ह्या अनुराधा नक्षत्रामध्ये हे शनीचं नक्षत्र असल्यामुळे ही माणसं खूप वर्कोहोलिक असतात. शनी प्रधान असल्यामुळे मंगळ आणि शनी जरी असतील तरीसुद्धा या अनुराधा नक्षत्रामध्ये हे विद्या घेऊन त्यामधून आपलं कर्म नवीन प्रकारे कसं करायचं यावर लक्ष असतं. एकदा मित्र म्हणलं की त्यांना अंतर देत नाहीत. आणि ज्येष्ठा नक्षत्र हे तर अष्टमामधल्या राशीमधलं हे चतुष्पाद पुढे धनुराशीच्या केतूच्या नक्षत्राकडे जाणारं असल्यामुळे हे आध्यात्मिक असतातच. हे अष्टमातली रास असल्यामुळे कृतीपूर्ण आध्यात्मिकता असते. कृतीपूर्ण म्हणजे पूजा अर्चा करणं किंवा यज्ञयाग करणं, जप करणं ह्याला कृतीपूर्णता म्हणत नाहीत. वृश्चिक राशीची कृतीपूर्णता त्यांच्या मनाला ज्या गोष्टी पटलेल्या असतात त्या अतिशय उत्तम कृतिशीलतेने ते दाखवतात. कारण मंगळ हा कृतीचा कारक आहे, भावनेचा नाही आहे. वृश्चिक रास ही जरी चंद्राशी भावनिक जोडलेली असली तरी यांच्या भावना पटकन दुसऱ्याला कळू नयेत असंच हे वागतात. आता तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. पण ही माणसं नेहमीच स्पिरिच्युअलिटीकडे जातात कारण हे उदित गोलार्धाला सुरुवात झाली आहे. एकांतवासाकडे, आपल्या स्वतःच्या उन्नतीकडे हळूहळू हा मंगळ 56 वर्षानंतर जेव्हा भृगुचक्र पद्धतीने षष्ठाच्या पुढचं वय येतं, अष्टम नवम दशमला येतो, तेव्हा आपल्या संपूर्ण आध्यात्मिक प्रगतीसाठी काय केलं पाहिजे अशी कृतीपूर्णता यांच्यामध्ये येतेच. आहे ना वेगळी रास? कशी वाटली मला सांगा, कॉमेंट करा. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.